नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा हार्दिक स्वागत. शैक्षणिक वर्ष 2025-26 अंतर्गत प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल ECC हे सर्व वय वर्ष 3 ते 6 वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांच्या नोंदणीबाबतचा निर्णय 24 एप्रिल 2025 रोजी आलेला असून याचा संदर्भ आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2024 अंतर्गत 24 एप्रिल 2025चा शासन GR आलेला असून या अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार 5-3-3-4 आकृतीबंधातील पहिली 5 वर्षे म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेची 3 वर्ष, वयोगट 3 ते 6 व इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी वयोगट 6 ते 8 यांचा समावेश आहे. या 5 वर्षाच्या टप्प्याला पायाभूत स्तर असे संबोधण्यात आलेले असून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर, नॅशनल करिक्युलम फोरम फ्रेमवर्क, फाउंडेशन स्टेज केंद्र शासनाने तयार केलेला असून त्यावर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर, स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क, फाउंडेशन स्टेज तयार करण्यात आलेला आहे. या अंतर्गत राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पुढील ध्येय स्पष्टपणे मांडण्यात आलेले असून 3 ते 8 वर्ष वयोगटातील बालकाला लवकरात लवकर मोफत, सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि वैकल्पिकदृष्ट्या सुयोग्य वातावरण मिळवून देणारे प्राथमिक बालअवस्था संगोपन आणि शिक्षण सहज उपलब्ध करून देणे. 3 ते 6 वयोगटातील बालकांना अंगणवाड्या, बालवाड्या, शाळांना जोडून पूर्व प्राथमिक वर्ग आणि खाजगी पूर्व प्राथमिक वर्ग यामधून शिक्षण दिले जाते. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या, अंगणवाड्यांची नोंदणी व माहिती महिला बाल विकास विभाग यांच्याकडे उपलब्ध आहे. तथापि खाजगी पूर्व प्राथमिक वर्गांची अधिकृत माहिती सदस्य शासनाकडे उपलब्ध नाही. वयोगट 3 ते 6 पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी केंद्रांची माहिती एकत्रित स्वरूपात राज्यस्तर, जिल्हास्तर तसेच पालकांनी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे वयोगट 3 ते 6 शिक्षण देणारे केंद्र जी आहेत त्या सर्व केंद्रांची विचार केला तर आपल्यासमोर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला प्री स्कूल, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, पूर्व प्राथमिक वर्ग अशा कोणत्याही नावाने सुरू असलेल्या वयोगट 3 ते 6 मधील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांची नोंदणी करण्यासाठी प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहेत. या पोर्टलमध्ये शिक्षण देणाऱ्या यामध्ये 3 ते 6 वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राची सर्वसाधारण माहिती, व्यवस्थापनाची माहिती, विद्यार्थी संख्या, भौतिक सुविधा, कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माहिती यांची नोंद पोर्टलवर आपल्याला करायची आहे. यासाठी या पोर्टलची माहिती आपल्याला अपलोड करण्यासाठी किंवा माहिती भरण्यासाठी आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे education.maharashtra.in वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्या स्क्रीनवर अशा प्रकारचा एक इंटरफेस उपलब्ध होईल, ज्यामध्ये education.maharashtra.government.in यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि झाल्यानंतर इथे आपल्याला प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल ECC यावरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर प्री स्कूल रजिस्ट्रेशनचे इम्पॉर्टंट नोट्स आहेत त्या सर्वांनी जाणून घ्यायच्या आहेत. या नोट्स वाचून घेतल्यानंतर यू मस्ट फिल इन ऑल द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन मेन्शन इन द फॉर्म, क्लिक द सेव्ह ॲज ड्राफ्ट आणि त्यानंतर यू विल रिसीव अ प्री स्कूल रजिस्ट्रेशन नंबर व्हाय SMS ऑन द मोबाईल नंबर प्रोवाइड द प्रिन्सिपल हेडमास्टर इन चार्ज मोबाईल फील्ड. Click update and finalize preschool details button at the top of the form. Enter the preschool registration number received on your mobile number. You can update your school information and then click finalize the button. Proceed. After the clicking finalize button, you will receive an OTP to the mobile number provided. Principal is headmaster in charge mobile field. A message will appearing confirming data is finalized. अशा प्रकारचा एक मेसेज येईल तुमच्या स्क्रीनवरती and your registration is completed successfully. Finalize button update आणि finalize preschool details but section यामध्ये तुमचं सिलेक्शन किंवा तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन, युअर रजिस्ट्रेशन इज नॉट कंप्लीट अंटिल यू फायनलाइज द फॉर्म बाय क्लिकिंग द फायनलाइज. जोपर्यंत फायनलाइज करत नाही तोपर्यंत अपडेट अँड फायनलाइज स्कूल डिटेल्स तोपर्यंत आपलं शाळेचं रजिस्ट्रेशन होणार नाही. यू कॅन डाउनलोड अँड प्रिंट युअर इन्फॉर्मेशन युझिंग द प्रिंट बटन. यू कॅन व्ह्यू युअर डिटेल्स एनी टाइम अपडेट अँड फायनलाइज स्कूल डिटेल्स सेक्शन बाय एंटरिंग द प्री स्कूल रजिस्ट्रेशन नंबर. हे सर्व आपण करू शकता. मराठीमध्ये सर्व माहिती दिलेली, अर्जात नमूद केलेली सर्व आवश्यक माहिती भरायची, सेव्ह ड्राफ्टवरती जायचं आहे. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला सर्व ही माहिती भरायची. ही भरल्यानंतर आपल्या विद्यालयाचे, आपल्या शाळेचे म्हणजे आपल्या जे प्री स्कूल आहेत, ज्युनियर KG, सिनियर KG वगैरे सर्व त्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे.
तर बघा आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे प्रथमतः याचं युजर मॅन्युअल पण इथं दिलेलं आहे. प्री स्कूल नेम आपल्या शाळेचं इथे नाव टाका. ज्या शाळेचं नाव टाकायचं त्या शाळेचं तुम्ही नाव टाकू शकता. आपलं जे प्री स्कूल असेल त्याचं नाव टाकायचं आहे. जिल्हा निवडा. जिल्हा निवडल्यानंतर ब्लॉक निवडायचा आहे. त्यानंतर व्हिलेज निवडायचं आहे. त्यानंतर नियरेस्ट प्रायमरी स्कूल निवडा. त्यानंतर आपलं जे क्लस्टर आहे ते निवडा. प्री स्कूल नंबर निवडा. त्यानंतर पूर्ण ॲड्रेस आपल्याला इथं टाकायचा आहे. मॅनेजमेंट टाकायचं आहे. गव्हर्नमेंट, लोकल बॉडी, ट्रस्ट, सोसायटी, पार्टनरशिप फर्म जे असेल ते. मीडियम टाका आपलं मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू वगैरे जे प्रकारे आपल्या स्क्रीनवर दिसतात त्याप्रमाणे. कॅटेगरी निवडायची. स्टँड अलोन अंगणवाडीज अँड बालवाटिकाज. अंगणवाडीज और बालवाटिकाज को लोकेटेड विथ प्रायमरी स्कूल. प्रायमरी स्कूल हे तिथे टाका. ईमेल ID टाका. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर. त्यानंतर अकॅडमिक इयर कोणतं आहे, यार विच स्कूल हॅज स्टार्टेड फंक्शनिंग. शाळा सुरू केल्याचं वर्ष टाकायचं आहे. वेबसाईट टाका. क्लास टाका लोएस्ट क्लास. त्यानंतर लोएस्ट क्लासमध्ये आपण बालवाटिका, ज्युनियर KG बालवाटिका 2, सिनियर KG बालवाटिका 3 टाकू शकतात. हायेस्ट क्लास आपण टाकू शकतात. पुढे मॅनेजमेंटचं डिटेल्स भरायचे आपल्याला. सेम मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह नेम टाकायचं आहे. मॅनेजमेंट जी संस्था किंवा कोण चालवते त्यांचं नाव टाका. ईमेल ID टाका. मोबाईल नंबर टाका. त्यांचं डेजिग्नेशन टाका. चेअरमन, डिरेक्टर, सेक्रेटरी और अदर. स्कूल रजिस्ट्रेशन नंबर काय असेल तो टाका. प्रिन्सिपल, हेडमास्टर, इंचार्ज नेम टाका. त्यानंतर इथे आपल्याला प्रिन्सिपल, इंचार्ज, ईमेल ID टाका. मोबाईल नंबर टाका. पुढे गेल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे क्वालिफिकेशन टाका. मुख्याध्यापकांचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन टाका. आणि या सर्वांचं आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला प्रोफेशनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. हे स्क्रीनवर आपल्याला दिसत असल्याप्रमाणे प्रोफेशनल सर्टिफिकेट जे आहेत इंचार्ज आहे त्यांचं अपलोड करायचं आहे. 1 MB पेक्षा जास्त PDF नको आहे. स्टुडंट अँड क्लासरूम डिटेल्स टाका. एकूण बालवाटिका, एकूण नर्सरीमध्ये किती विद्यार्थी आहेत, 2 बालवाटिका ज्युनियर KGमध्ये किती आहेत, बालवाटिका 3 सिनियर KGमध्ये किती आहेत, मुलं मुली यांचे टोटल टाकायचे. क्लासरूम इथे टाकायचं आहे. क्लासरूम टाका. प्रत्येक वर्गाचे मुलं मुली इथे टाकायचे आपल्याला. त्यानंतर आपण पुढे जाऊया. इन्स्ट्रक्टर डिटेल्स टाका. बिल्डिंग स्वतःची असेल स्वतःची टाका. त्याची आपल्याला बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट टाकायचं आहे. क्लिनिस मेंटेन आहेत का, एकदम स्वच्छता एकदम मेंटेन केली त्याचे फोटो टाकायचे आहेत. आणि टोटल नंबर ऑफ वॉशरूम किती आहे ते टाका. ही सर्व माहिती भरल्यानंतर हायजीन मेंटेन केलं जाते येस म्हणा. सॅनिटायझेशन येस म्हणा. फॅसिलिटी प्लेग्राऊंड, वॉटर टँक, ऑक्युपेशनल सेफ्टी, CCTV यासर्व आपल्याला चूज करायचं आहे. वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी टाकायची. चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स CWSN स्टुडंटच्या बाबतची काय आहेत त्यांची सुद्धा माहिती आपल्याला इथे भरायची. ते टाकल्यानंतर त्यांचे किती विद्यार्थी आपल्याकडे आहेत अशा प्रकारचे टाका. स्टाफ डिटेल टाका. पहिल्यांदा नाव टाका. त्यानंतर टीचिंग, नॉन टीचिंग टाका. पुढे त्यांचे क्वालिफिकेशन टाकायचे. परत प्रोफेशनल क्वालिफिकेशन टाका. DED BESc सर्टिफिकेट वगैरे टाका. डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ जॉईनिंग, जेंडर आणि खास ECC SCRT और अदर आहेत त्यांचे प्रोफेशनल सर्टिफिकेशन टाकायचं आहे. आणि इथे या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादा स्टाफ ॲड करायचा आहे, इथे आपल्याला स्टाफ ॲड करायचं, तिथे या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि अशा प्रकारे सर्व झाल्यानंतर आपल्याला पुढे सेव्ह ॲज अ ड्राफ्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती सेव्ह होणार आहे. आणि पुढे सेव्ह झाल्यानंतर शेवटी आपल्याला आपल्या विद्यालयाची जी माहिती आहे अपडेट अँड फायनलाइज प्री स्कूल अशा प्रकारे आपण अपडेट करू शकता. याचं युजर मॅन्युअल्स पण आहेत, आपण ते बघू शकता. हे सर्व झाल्यानंतर जी माहिती तुम्हाला सर्वांना मराठीत सांगितली ती सर्व माहिती आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. हे सर्व झाल्यानंतर आपण फायनलाइज आपले जे बालवाटिका आहेत ज्युनियर KG, सिनियर KG बालवाटिका 1, 2, 3 आहेत त्या सर्व आपण रजिस्ट्रेशन करू शकता. हे सर्व झाल्यानंतर सेव्ह ॲज ड्राफ्ट झाल्यानंतर आपल्या स्क्रीनसमोर आपल्या प्रकारे अशा प्रकारे इंटरफेस येईल. आल्यानंतर सेव्ह ॲज ड्राफ्ट झाल्यानंतर पुढे आपल्याला अपडेट अँड फायनलाइज करायचे आहे. अपडेट अँड फायनलाइज झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस आपला पूर्ण ओपन होईल. आणि नंतर स्कूल नंबर आपण टाकल्यानंतर एंटर द प्री स्कूल रजिस्ट्रेशन नंबर इन द प्री स्कूल नंबर आपल्या फील्डवर टाकायचा आणि प्रेस द टॅब की. ह्या टॅबवरती क्लिक करायचं. आपले संपूर्ण डिटेल आपल्या स्क्रीनवर येईल. डिटेल आल्यानंतर शेवटी अशा प्रकारच्या 3 आपले डॉट दिसणार आहेत. यावरती आपल्या विद्यालयाची संपूर्ण माहिती, शाळेची किंवा खास करून जी बालवाटिका आहे त्याची माहिती येणार आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, द सोल्युशन गुरुजी. आणि महत्त्वाची गोष्ट, प्रिंट बटनाद्वारे आपल्या सर्वांना आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे